बरोबर आहे म्हणा. चल मग वाट बघू. केलं होतं आणि काय ग आपल्या शिल्पीने काही खाल्लं का? मला माहितच होतं तुम्ही हाच प्रश्न करणार. मला माहिती आहे शिल्पीने खाल्ल्याशिवाय तुम्ही पाणी सुद्धा घेत नाही, म्हणून मी त्याला आधीच बोलवलं. कसं घेणार ग? अगं त्याच्यासाठी मी कित्येक मंदिराच्या पायऱ्या चढल्या, कित्येक नवस फेडले, आणि तेव्हाच कुठे आपल्या संसारामध्ये जे फुल उगवलं हे हो या गावातील लोक मला वाचोटी वाचोटी म्हणायचे, पण देवाने आपली हात नाही फक्त माझी एकच इच्छा आहे ग, आपण आपल्या चिंटूला खूप शिकवायचं आणि शिकवून त्याला खूप मोठा साहेब बनवायचा. आणि त्यासाठी मला किती कष्ट करावं लागलं ना तरी ते मी करेन. परमेश्वर नक्कीच पूर्ण करेल. तुम्हाला माहितीये प्रत्येक वर्गात माझा चिंटू पहिला क्रमांक मारतोय. हे मात्र खरं आहे. माझी पुस्तकं सापडत नाही, उचलून ठेवली नाही. अरे बाळा तू रात्री तू अभ्यास करत होतास ना, पुस्तक ठेवून तू पुस्तक झोपून गेलास, म्हणून मी तुझी पुस्तक ठेवली आहे. बेटा चिंटू, तुझा काका आनंद काय करतोय रे? बाबा तो तयारी करीत होता, आज त्याची इंटरव्ह्यू आहे म्हणत होता तो. अरे कसली इंटरव्ह्यू आहे त्याची? बाबा मला काय माहिती त्याची इंटरव्ह्यू, आई देणार ना माझी पुस्तकं. आज मधल्या कपाटामध्ये तुला काही माहित आहे का ग?
आज आनंदची कसली इंटरव्ह्यू आहे? नाही हो, मला माहिती नाही कसली इंटरव्ह्यू आहे. मला पण काही माहिती नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं पण नाही. हो ना, असं काय केलं? अहो, मी तर म्हटलं, तुम्हीच विचारून घ्या ना त्यांना. येऊ दे आता त्याला. मीच विचारून घेतो. कसला विचार चालला आहे दादा आणि बहिणीचा? अरे आमच्या हातून काही चुकी झाली का आलं? की काही कमी पडलंय म्हणतो मी आमच्या पालन पोषणामध्ये. दादा आज तू असं का बरं बोलतो? हो, लहानपणापासून तुम्ही मला शिकवलं, घडवलं. आई बापाचं प्रेम तुम्ही दिलं. हो, तुम्ही माझ्यासाठी परमेश्वरापेक्षा काही कमी नाही. मग तुझे सुख दुःख तू आमच्यापासून का लपवत आहेस रे? का लपवत आहेस सांग ना. दादा, दादा मी तुमच्यापासून काही एक लपवलं नाही. मग आज तुझी इंटरव्ह्यू आहे हे खरं आहे? हो दादा. मग तू आम्हाला सांगितलं नाहीस आम्हाला सांगितलं का नाही? का आम्ही परत आहोत का रे तुझ्यासाठी? इंटरव्ह्यू माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी काही नवीन नाही. मला तर आता हे रोजच झाल्यासारखं वाटतंय. ऑफिसला जायचं, अधिकाऱ्याला फाईल दाखवायचं की घरी परत यायचं. झाली interview. अरे असं म्हणून कसं चालत नाही? अरे प्रयत्न केल्याशिवाय फळ तरी कसं मिळेल? हो, गेली 5 वर्ष मी तेच तर करतोय दादा. काय मिळालं हो? इथं सर्व गोष्टी मिळतात ते फक्त पैशाने, प्रयत्नाने नाही दादा. आधी काही फाईल बघायच्या आधीच विचारतात डोनेशन किती देणार. आनंद असं निराश होऊ नकोस. तुला नोकरी नक्कीच मिळेल. परमेश्वर कदाचित आपली परीक्षेमध्ये बसेल. परमेश्वर वाहिनी कुठं आहे का परमेश्वर? या जगात परमेश्वर आहे तर फक्त पैसा आणि पैशाने सर्व साध्य होतात. वहिनी देवाच्या भक्तीने नाही. अरे कुठल्याही गोष्टीला एक योग्य वेळ असते आणि ती वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. अरे तुझ्या नोकरीची वेळ आली की ती तुला मिळेलच. बस फक्त तू आपला प्रयत्न चालू ठेव. ठीक आहे दादा, मी प्रयत्न चालू ठेवतो. बघू कधी येत मिळते तर. बरं मला उशीर होते, येऊ मी आता. हो ठीक आहे. काका एकटाच निघाला. अरे मला चिंटू विसरलं नाही तुला. तू विसरलास पण मी कसा विसरेन? बरं बाबा, सॉरी हो चिंटू साहेब. प्रवीणाची बॅग नाही रे. प्रवीणाची प्रवीणाचं टाई प्रवीण. माझ्या या सुखी संसाराला कुणाची सृष्ट लागू देऊ नकोस. असाच माझा सुखी संसार हसत खेळत वाढत राहू दे. दृष्टनाला माझ्या
अगं आपल्या आनंदच्या आपल्या चिंचवर खूप प्रेम आहे नाही का ग शांता? अगं दोघंही एकमेकाशिवाय त्यांना किंमत सुद्धा नाही. त्या दोघंही एकमेकाला सोडून जातच नाही ग. पण या दोघांचं प्रेम असंच राहू दे. असंच ठेवायचं प्रेम. अगं पण शांता, अगं या गोष्टीत माझं लाकडं फोडायला राहिली ना. जेवण पण करायचं अगं मी नंतर जेवण करतो. एक काम करतो, हे 2 लाकडं आहेत तेवढं फोडून घेतो. घरातलं काम आटोप आपलं, मी येतो.